मॉर्निंग सगळ्यांना. कसे सगळे बरे आहेत ना? तर आज आहे हनुमान जयंती, आहे का नाही? हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता चहा वगैरे झाला आणि देवपूजा झाली. फुलं आणलेली बघा गुलाबाची, मी खिशात ठेवलं, तुम्हाला दाखवते. ही बघा गुलाबाची फुलं. तर आम्ही चाललोय मंदिरात. आमच्यासोबत येते जिमी, कशी चलती डगाव 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 थांबली. तर इकडं मंदिर आहे बघा हनुमानाचं. सकाळी जन्म झाला, मम्मी गेलत्या सकाळ सकाळ. हनुमान जयंतीचं भजन असताना मग मी सकाळी गार पाण्याने आंघोळ करून फास्ट गेले. उठाय उशीर झाला मग काय गार पाण्याने आंघोळ करून गेल्या. सकाळ संध्याकाळ आम्ही फिरतो ना जेवण झाल्यावर, असं ह्याच रस्त्याला फिरतो असतं हितपर्यंत. तेव्हा पण येते हळूहळू डगाव डगाव अशी करत येते. हे बघा असं वातावरण मस्तपैकी सकाळचं. हे बघा सगळं ओके आपल्याला घराजवळ. इथं शाळा पण आहे, मंदिर पण आहे, कार्यालय आहे, खेळायला पण आहे बघा लहान मुलांना. तर आलो बघा मंदिरात. अगोदर जाऊया तिथं. काल पण आलं तर तिथं गेलो ना आधी. मारुतीला आतमध्ये जात नाही ते. हो मग इथंच व्हायचं. इथंच व्हायचं. मारुतीला या, सुखाचं ठेवा, आरोग्य चांगलं द्या. नारळ हे फोडले, सजवले किती छान. गुलाबाचं फुल ठेव. हो गुलाबाचं फुल माझ्या खिशात आहे. जिमे तू पण पाया पण. या गीतेकडे गुलाबाला छान फुलं येते ते अशी मस्तपैकी. हे मारुतीराया, गावातला मारुती. काय शोधते जिमे? हो किती मस्त वाटतंय. पाकळ्यांचं गुलाबाच्या. रकुमाई रकुमाई जय जय विठ्ठल रकुमाई. जिमी बसली इथं, हिला पण लावते. ती का आंघोळ करते तेव्हा नाही करत. चला डगू डगू कशी पळते. प्रसाद. हो मग काय, ही असं रोज लावून असतं, कारण इथं कुत्री जास्त येतं, येऊन बसतात आतमध्ये परिसरात ह्या मोकळ्या, त्यामुळं हो लावून घेतो आम्ही. तर आता लावा. काय म्हणते जिमे? इकडं शाळा आहे, कशी बघते या. मस्त वाटलं सकाळ सकाळ देवाचं दर्शन हे घेतलं. असं रोज रोज कुठे येतो आपण, नाही का नाही, कशाच्या तरी बहानेच. आज आलो बघा घरी मस्तपैकी. संध्याकाळी वाजलेत, किती वाजलेत? 7 वाजून गेल्यात. असं नाही म्हणायचं, पण मी आलो बघा दुपारनं आलतो. तर रानातलं बी काहीतरी थोडं काम होतं, त्याचं काय जाऊ द्या साईडला. आलो मस्तपैकी, झोपलो, आराम घेतला. आणि स्वीटीने सांगितलं बघा कधी येणार आहे म्हणून, आहे का नाही? आज गेलता का नाही मंदिरात? मग काय गेलतो की, व्हिडिओ पण घेतलाय आपल्या इथं हनुमानाच्या मंदिरात. हां. तर आज हनुमान जयंती होती. हनुमान जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर ब्लॉग येणार आहे उद्या, तरी पण असू द्या, आहे का नाही? तर काय काय आणायचं आता? आता आणा की जेवढं मागवलंय तेवढं. काय मागवलंय? जेवण. तर काय झालं बरं का, आम्ही 2-4 दिवस बाहेरच होतो. व्हिडिओचा काही एवढा विषय व्हायला नाही. तर आपल्या कावडीचा व्हिडिओ कुणी कुणी पाहिला नक्की कमेंट करून सांगा. आपली कावड जाते बघा जीवरोडीवरनं ते शिखर शिंगणापूरला चालत, आणि शिखर शिंगणापूरवरून येते बघा चालत. आत्ता सध्या आज आहे बघा म्हणजे कंदरमध्ये. उद्या बनणार आहे आपला ब्लॉग, मग उद्या येणार आहे आपली कावड गावातमध्ये. तर सुटे माहीत नव्हतं, ह्यांना सांगितलं व्यवस्थित. आपली मानाची कावड शिखर शिंगणापूरला गेली, भेट घेतली मोठ्या महादेवाची. आता माघार निघाली. आता सध्या कंदरमध्ये मुक्काम आहे. उद्या येईन मग भंडारा वगैरे मस्तपैकी गावात 2-3 ठिकाणी म्हणजे भरपूर ठिकाणी भंडाराच असतं. हा गावात इथं नसतं, असं वरच्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी असतं. तर बघा मी घरी आलो आणि आल्या बघा जेवणाची ऑर्डर दिली. मला राहू द्या, तुम्ही बी सारखं करून करून कंटाळा असेल. तर काय काय आणणार आहे काय काय नाही तुम्हाला दाखवतो.
पण होतं म्हणून मम्मीला मी बाजारला पण नाही लावलं सोमवारी. होय हा, मग आता काय शेवगाची शेंग आणि खूप ते काय खाऊ वाटत नाही म्हटलं ना पण येईल होय आता आता असं ते आणतो काय बी असं ना काय सांगितलंय तर इकडं बघा वातावरण झालंय बघा पावसाचं आमच्याकडे जरा दुपारी 3 वाजता 2-3 वाजता तर असं वातावरण झालं जणू काय संध्याकाळी. असू द्या चला असू द्या गाडीची चावी द्या मला जाऊ द्या. आता बघा हॉटेल आलोय इथं बायपास आहे. आता हॉटेलमधनं न्यायचं बघा पार्सल आपलं घरी काय काय घेतलंय तुम्हाला घरी केल्यावर दाखवतात डायरेक्ट. इथं बघा पार्सल घेतलंय आणि विषय काय झालाय बघा पाऊस तर तुम्ही बघितलाच ननकून चालू आहे गाडी तर पूर्ण ओली चिक झाली ही काय. आता पटक्याच घरी निघायला लागेल नाही तर काही खरं नाही अजून पाऊस टपाकतो ही काय. घरी आलो बघा भिजत का व्हाय ना पार्सल दिलं बघा ह्यांनी मग मस्तपैकी चालू केलं खायला. कसं लागतंय होय काय हॉटेल टाकायचं काय 1 नंबर म्हणती रील्स बघती काय हॉटेलच्या होय. तर इकडं बघा काजू पनीर मसाला हे काय दोडका सकाळचं नाही आलू फतफद हा आलूचं फतफद होय. इकडं मसाले राईस आणि इकडं रोट्या. अजून कुठे गेली ती कोल्ड्रिंक आणलं होतं की ते तुला अंदर अंदर ठेवलंय. फ्रीज मध्ये हे बी आणलंय काय ते काय म्हणतात ते बासुंदी बासुंदी नाही काहीतरी काय असन ते आणलंय ती. तर बघा आता जेवण करून घेतो. पाऊस तर बाहेर चालू आहे आता लाईट काय लवकर येणार नाही. तर मस्तपैकी आता कसं वाटतंय जेवायला खाल्लं का नाही तू एखादा घास आता भारी वाटतंय का आज आज बाहेरचं जेवण असतं भारी वाटतं. होय सगळं बाहेरचं आहे घरचं काहीच नाही इथं. एक दिवस सुट्टी पाहिजे जेवणाला. त्यामुळे तुम्हाला सुट्टी दिली मी काय सुट नका फक्त लाईट पाहिजे होती आता. होय बघत इकडं कैरी मस्तपैकी डिनर आहे म्हणायचं आज आपलं. नाईट डिनर कॅन्डल बी नाही आता नाईट डिनर मध्ये काय? ते कॅन्डल आहे की देवा लाईट डिनर होय. तर चला मित्रांनो मस्तपैकी जेवण करून घेतो. पाऊस चालू आहे विजा कडकडत करतात मोबाईलला चार्जिंग ठेवतो. ब्लॉग बघायला विसरू नका नक्की. आणि कोण नवीन कोण जुने असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरत जाऊ नका. तर चला इकडे मस्तपैकी ताट वाढलेलं आहे का नाही